आता एक महत्त्वाची बातमी, सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय। सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये चर्चा सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। जरांगेंची चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ पाहतोय आपण। आता या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। सरकारच्या शिष्टमंडळासोबत आणि बच्चू कडू त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा सुरू आहे। 20 तारखेला मुंबईमध्ये धडकण्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचलंय। रामदासाचे 10 वंशवाळ पाहण्यासाठी शोधण्यासाठी आता एक प्रस्ताव आपण पाठवला कार्याला त्याच्यासाठी मान्यता जर दीड महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं तेव्हा घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं। त्या गोष्टी आता तो नाही झाल्या त्याच्यापेक्षा आता काय समोर तर ही थेट दृश्य अंतरवाली सराटी मधली आता आपण पाहतोय। बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचं शिष्टमंडळासोबत ते पोहोचलेले आहेत। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी विविध मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे आणि कोणकोणत्या त्यांच्या अटी आहेत, मागण्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा केली जाते। 20 तारखेला मुंबईमध्ये पोहोचणार असं त्यांनी म्हटलेलं आणि त्यानंतर सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आंदोलक मुंबईमध्ये धडकू नयेत यासाठी। आमचे प्रतिनिधी सचिन बडे थेट आपल्यासोबत त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। सचिन, नेमकं काय घडतंय या ठिकाणी, कशा पद्धतीने चर्चा सुरू आहे? त्यानंतर या ठिकाणी शिष्टमंडळ म्हणजेच बच्चू कडू आणि मंगेश चिवटे आलेले आहेत। त्यांच्यासोबत संवाद साधला जातोय। मात्र मनोज जरांगे पाटील म्हणतात की तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केव्हा सुरू करतायत आणि जी एक प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे सगळे सोयरे ह्या संदर्भात, तर त्यावरही सध्या संवाद सुरू आहे। यावेळेला मनोज जरांगे पाटील शासनाच्या किंवा सरकारच्या शिष्टमंडळाचं ऐकत असताना मनोज जरांगे यांनी आमचंही तुम्ही ऐकून घ्यावं असं आवाहन केलेलं आहे। मात्र जेव्हा मनोज जरांगेंचं ऐकून घेतलं नाही तेव्हा मनोज जरांगे हे मंगेश चिवटे यांच्यावर चिडल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे ज्या आपल्या मागणीवर आहेत त्या अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। हा संवाद सुरू आहे आणि तुम्ही आमच्या समाजाला किंवा आमच्या गोरगरीब लेकरांना आरक्षण द्यावं ही मागणी जी आहे ती मनोज जरांगे करतायत। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ वारंवार पुन्हा त्यांच्या भेटीसाठी येते। अधिकाऱ्यांसोबत त्यांचा संवाद झालेला आहे। मात्र अधिकाऱ्यांकडून नोंदी शोधण्यासंदर्भात हालचाली झालेल्या नाहीयेत असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून धारेवर धरलेला आहे। त्यांना अक्षरशः त्यांनी जाब विचारलाय आणि ते सुद्धा खालच्या पातळीला जाऊन त्यांना जाब विचारलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जी काही हाक दिलेली आहे ती म्हणजे अंतरवली सराटीतून मुंबईकडे जाण्याची, ती हाक त्यांची कायम असल्याचं पाहायला मिळते। त्यांचं असं मत आहे आरक्षण दिलं तर आम्ही गुलाल घेऊन जाऊ आणि आरक्षण जर दिलं नाही तर आम्ही आरक्षण घेण्यासाठी अंतरवली सराटीतून मुंबईला जाऊ, हा त्यांचा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। सरकारचं शिष्टमंडळ म्हणजेच या ठिकाणी बच्चू कडू आणि मंगेश चिवटे आलेले आहेत, शासकीय अधिकारी देखील आलेले आहेत। त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मनोज जरांगे काय ऐकायला तयार नाहीयेत आणि मनोज जरांगेंचं मत असं आहे की तुम्ही फक्त आम्हाला वेळ काढूपणा करतायत आणि तुम्ही योग्य त्या रीतीने आम्हाला आमची मागणी पूर्ण करत नाहीयेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी चिडल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील आणि सरकारी शिष्टमंडळामध्ये सध्या संवाद सुरू आहे। बच्चू कडू जे आहेत ते फोन करतायत आणि अधिकाऱ्यांशी असतील किंवा प्रमुख विभागातील प्रमुखांशी असतील ते संवाद साधतायत आणि त्यांना विचारतायत, जाब विचारतायत। आणि या ठिकाणी जे काही तहसीलदार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही काही प्रमाणपत्र वाटपाला देखील सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी एक शाब्दिक जी चकमक आहे ती सुद्धा पाहायला मिळते। कारण मनोज जरांगे पाटील हे सुद्धा सरकारचं ऐकतायत किंवा सरकारचं ऐकत नसेल त्यांना ऐकवतायत, हे जे आहे ते अंतरवलीसाठी सध्या पाहायला मिळतंय। सचिन, मनोज जरांगे यांनी नोंदी सापडून सुद्धा आरक्षण दिलं जात नाही किंवा प्रमाणपत्राचं वाटप होत नाही हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाकडून काय सांगण्यात आलंय? जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की आमच्याकडे पुरावे आढळत आहेत मात्र तुम्ही प्रमाणपत्र का वाटप करत नाहीयेत, तर अशा वेळेला स्वतः या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या टॅबमध्ये फोटो दाखवलेत की आम्ही ही जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे। ज्यांचे पुरावे आढळत आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ग्रामपंचायत लेवलवर करायला हवी अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। त्यामुळे जी प्रक्रिया आहे प्रमाणपत्र वाटपाची तिला आता वेग मिळायला हवा व तिला जी गती आहे ती मिळायला हवी अशी मागणी मनोज जरांगे करतायत। दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय की प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होत आहे, झालेली आहे आणि काही जण त्याचा लाभही घेत आहेत। मात्र मनोज जरांगे पाटलांचा आणखी एक शब्द जो आहे तो म्हणजे सगळे सोयऱ्यांचा, त्याचा मात्र अजूनही पेच कायम आहे। तो पेच सुटतोय का नाही आज हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। मात्र
वारंवार बच्चू कडू असतील किंवा मंगेश चिवटे असतील हे दोघांचं शिष्टमंडळ वारंवार मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येत आहे आणि विनवण्या करत आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी जो काही इशारा दिलाय तो म्हणजे मुंबईला जाण्याचा, तो कुठेतरी खरा जर ठरला किंवा मनोज जरांगे पाटील जर मुंबईकडे निघाले तर ते सरकारला कुठेतरी परवडणार नाहीये. त्यामुळे तो थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकार दरबारातून केला जातोय आणि याचं प्रतिनिधित्व जे आहे ते बच्चू कडू असतील किंवा मंगेश चिवटे असतील ते करतायत. मात्र मंगेश चिवटे यांच्यावर सुद्धा मनोज जरांगे या ठिकाणी थोडं भडकल्याचं देखील पाहायला मिळालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.